दूरदर्शन. सोयाबीनच्या भावामध्ये मागच्या 6 दिवसामध्ये सोयाबीनचे दर घटलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. एकतरी सोयाबीनला भाव सरकारच्या वतीने कमी देण्यात आलेला आहे आणि 6,000 भाव असताना आता सोयाबीनचा भाव हा 5,100 वर आलेला आहे. आपल्यासोबत काही शेतकऱ्यांनी तज्ञ संचालक आहेत बाजार समितीच्या. पण काय एवढं तफावत आली ते केंद्र सरकारने जो अमेरिकेसोबत आता नुकताच जो करार केलेला आहे आयात निर्यात, त्यामध्ये कृषी मालाचाही उल्लेख आहे. आणि कृषी मालामध्ये सोयाबीन, मका, सोयाबीन रिफाइंड तेल, कापूस ह्या वस्तू भारतात म्हणजे शुल्कविरहित भारतात येत असल्यामुळे हा दर कोसळलेला आहे. आणि त्याच्यामुळे दरामध्ये तब्बल 1,000 रुपयाची घसरण झालेली आहे. 8 दिवसापूर्वी जो सोयाबीनचा दर 6,000 रुपये होता लातूर बाजार समितीमध्ये, तो काल 5,050 झालेला आहे. कारण आयात शुल्क नसलेला जो माल भारतात येणार आहे, मका डीओसी पावडर मध्ये वापर केला जातो आणि त्याच्यामुळे डीओसीचे दर 1,000 रुपयांनी कमी झाले. त्याचाच परिणाम सोयाबीनच्या दरावर झालेला आहे. आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत, आपण त्यांची जाणून घेऊया. भाव एवढा कमी झालेला आहे मागच्या 4-5 दिवसात काय सांगाल? 5 दिवसामध्ये 6,000चा भाव 5,050 रुपये निघाला. आता माल घेऊन आलेला, बाजारात आणलेला, इथं माल विक्री करावं का परत घेऊन जावं, ही आमच्या समोर समजा संकट मोठं आहे. माल परत घेऊन जाता बी ना आणि इथे विकाय जावं तर 1,000 रुपये कमी नाही विकावं लागलं. तर काय करावं, एवढं मोठं संकट आहे दोन्ही बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणखीन काही शेतकरी आहेत. कुठून आला, काय नाव आहे सांगा? मी घरून आला. 50 कट्टे सोयाबीन आणलेलं होतं. आता मागं 8 दिवसाखाली भाव वाढले म्हणून सोयाबीन आणलं. आता भाव 5,000च्या मध्ये 5,000 चाललंय. मग आता विकण्यामध्ये काय ह्याच्यामध्ये घाटा होईल. आता रोजगाराला एकरी 10,000 रुपये खर्चा उरला काढण्याकरता. आता त्याचे बी दाम निघणार गेले म्हणून आम्हाला कोडं पडले की आता ही लोकांचं दाम कसं फेडावं लागलं. म्हणून ह्या विचारानं आम्ही सोयाबीन विकावं का ठेवावं विचार पडला झाला. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेची नेते आहेत, आपण याच्याशी बातचीत करूया. खर तर शेतकऱ्याच्यासाठी सरकारचं चुकीचं धोरण हे शेतकऱ्याच्या मरणावर आलेलं आहे. आज जो भारत अमेरिका जो करार झालेला आहे, त्या करारामुळे पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्याच्या जीवनाची राखरांगोळी झालेली आहे. या देशामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याचं सत्र चालू असताना प्रचंड अशा पद्धतीचं जीवघेणी स्पर्धा अमेरिका आणि भारताच्या शेतकऱ्यामध्ये लावलेली आहे. एका ठिकाणी इथला गावखेड्यात राहणारा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला कुठल्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. गावात कोल्ड स्टोरेज नाही, गावात गोडाऊन नाही, नवतंत्रज्ञानाचा अभाव आहे, पूर्णपणे वीज नाही, सिंचनाच्या सोयी नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक शेती करणारा शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या ताकदीवर अमेरिकेचा शेतकरी, ह्या दोघात तुलना लावणं म्हणजे शुद्ध खुळेपणा आहे. आणि म्हणून मोदी सरकारला आणि केंद्र सरकारला आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं इशारा देतोय आणि विनंती करतोय की हा जो द्विपक्षीय जो करार तुम्ही केलेला आहे, तो करार तात्काळ रद्द करा. अन्यथा इथला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या शेतकऱ्याचा संताप, शेतकऱ्याची असलेली चिंता तुम्ही स्वतःला हाय लावून घेऊ नका. कारण शेतकरी जगला तरच आम्ही जगणार आहोत, नाहीतर भारताचं अर्थकारण पूर्णपणे कोलॅप्स होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण तात्काळ हा जो करार आहे तो करार रद्द करा. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे आणखी आहेत, शरद जोशी संघटनेचे आहेत, आपण त्यांची बातचीत करूया. हा जो करार आहे तो भारतातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा करार आहे. कारण एकीकडे अर्थसंकल्पामध्ये झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेतीवर सरकार भर देत असताना असा करार करून जर आम्हाला जेनेटिकली मॉडिफाय केलेल्या बियाणं वापरणाऱ्या शेतकऱ्यासोबत स्पर्धा करायला लावणार असेल, तिथला उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्याकडे उत्पादन खर्च जास्त आहे आणि उत्पादन अत्यंत तोकडा आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्यांच्याशी स्पर्धा करायला लावून जर सरकार शेतकऱ्यांची माती करणार असेल तर येणाऱ्या काळात आता युवा शेतकरी जागृत झालेले आहेत आणि सरकारला याची किंमत मोठ्या प्रमाणात मोजावी लागेल, एवढाच इशारा आपल्या माध्यमातून देतो. तर हे होते शेतकरी संघटनेचे लोक आणि व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भारत अमेरिकेचा जो करार झालेला आहे तो द्विपक्षीय करार रद्द झाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी शेतकरी संघटनेकडून आले. करार रद्द झाला तर शेतकरी जगतील,
निश्चित आहे अशा पद्धतीचं वक्तव्य शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.